सरकारी कर्मचाऱ्यांच्या एका छोट्याशा चुकीने एका निराधार कुटुंबावर जिवंतपणी मरण यातना भोगण्याची वेळ आली होती। उतार वयात मिळणारा सरकारी योजनेचा आधार हिरावून घेतल्यानं भंडारा जिल्ह्यातील राऊत कुटुंबावर चक्क उपासमारीची वेळ आली होती। त्यांची ही अवस्था पाहून काही ग्रामस्थांनी जी हेल्पलाईनद्वारे त्यांना मदत मिळवून द्यायचा प्रयत्न केला। 68 वर्षीय खुशाल राऊत यांना जिवंतपणी मरण यातना सहन कराव्या लागतात आणि हे घडलंय एका सरकारी कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे। तिरोडा तालुक्यातल्या मुंडीकोटा गावात राऊत आपल्या पत्नीसह राहत आहेत। 2 वर्षांपूर्वी त्यांना अर्धांग वायूचा झटका आला आणि ते अंथरुणाला खिळले। अशात राऊत यांच्या पत्नीनं मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवण्याचा प्रयत्न सुरू केला। निराधार असल्यामुळे खुशाल राऊत हे शासनाच्या संजय गांधी निराधार योजनेस पात्र ठरले। या योजनेनुसार त्यांना दरमहा 600 रुपयांचा निधी मिळू लागला। संसाराचा राहटगाडा कसाबसा चालवणाऱ्या राऊत कुटुंबाला ही मदत मोलाची ठरत होती। वर्षभर त्यांना हा मदत निधी मिळाला, पण गेल्या वर्षभरापासून त्यांना मिळणारा मदत निधी बंद झालाय। त्यामुळे राऊत कुटुंबियांची परवड होऊ लागली। मदत निधी का बंद झाला हे जाणून घेण्यासाठी खुशाल राऊत यांच्या पत्नीनं तहसीलदार कार्यालय गाठलं। तिथे मिळालेल्या माहितीवरून त्यांना धक्काच बसला। शासनाच्या नोंदीनुसार खुशाल राऊत यांना चक्क मयत दाखवून त्यांना मिळणारा निधी बंद करण्यात आला होता। 1 वर्ष का 1.5 वर्षात बंद झाले। आता आमचे पोरं नाही बारं नाही, आम्ही का करावं? आम्ही एक भान केला आपल्या घरच्यानं, आपल्या जीवाला पाळला। सरकारी बाबूच्या चुकीमुळे खुशाल राऊत यांना मयत दाखवण्यात आलं होतं। ही चूक दुरुस्त करावी, आपल्या पतीला योजनेचा लाभ पुन्हा मिळावा यासाठी सुगर्था राऊत यांनी तहसीलदार कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे विनवण्या केल्या, पण त्यांची टोलवाटोलवी करण्यात आली। इथल्या लिपिकालाही त्यांनी गाठलं, मात्र लिपिकानं खुशाल राऊत यांचा नवीन फॉर्म भरायला सांगितलं। खुशाल राऊत यांनी पूर्वी भरलेला फॉर्म गेला कुठे असा प्रश्न सुगर्था राऊत यांना पडला। राऊत कुटुंबावर होणारा अन्याय पाहून काही स्थानिक लोकांनी सुद्धा तिला या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यासाठी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला। झी हेल्पलाईनची टीम मुंडीकोटा गावात पोहोचली आणि राऊत कुटुंबियांची आमच्या टीमनं भेट घेतली। त्यानंतर आमच्या प्रतिनिधींनी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयात जाऊन जन्ममृत्यूच्या नोंदी तपासल्या। तेव्हा तलाठी कार्यालयातून राऊत यांच्या मृत्यूची चुकीची नोंद तहसीलदार कार्यालयाला देण्यात आल्याची बातमी उघड झाली। इथला तालुका ऑफिस आहे, हा कुठेतरी एक तर काम करत नाही आणि दुर्लक्ष देतो ना, मग त्याच्यातलं त्या तलाट्यावर कारवाई झाली पाहिजे। ते तलाट्यावरच नाही तर मग इथला तहसीलदारवर त्याची कारवाई झाली पाहिजे। तर तहसीलदारांनी लक्ष दिलं की नाही अजूनपर्यंत। मृत्यूचा पण अहवाल पाठवला होता आणि त्याचा की मरण पावले म्हणून मागे झाला होता ना, ते पण झाला होता तुमच्याकडनं। हा, तर मग तुम्ही शहानिशा नाही केली का ते मरण पावले की जिवंत आहे म्हणून? आता शहानिशा केलं नव्हता, त्याला विचारलं आपण ग्रामपंचायतला, तेव्हा माहिती आली मला। ग्रामपंचायतला विचारपूस करूनच माहिती पाठवली। नंतर मग त्याला जेवण, मग नंतर मला माहिती झालं का मग जेवण आहे बा, तर मग पुन्हा अहवाल पाठवतो त्याचा। या गंभीर प्रकरणाची दखल घेत झी हेल्पलाईननं तहसीलदार कार्यालय गाठलं आणि तलाठी कार्यालयातील चुकीच्या माहितीचा फटका बसल्यानं राऊत कुटुंबाची होणारी परवड त्यांच्या कानावर घातली। यावर तहसीलदार संजय नागटिळक यांनी तातडीनं तलाठी कार्यालयातून अहवाल मागून घेण्याच्या सूचना दिल्या। तसंच राऊत कुटुंबाचं अनुदान पुन्हा सुरू करण्यात येईल असं आश्वासनही झी हेल्पलाईनला दिलं। तलाठी अहवालावरून आपण प्राप्त झाल्यानंतर जुलै-ऑगस्ट पासून संबंधिताचे अनुदान सुरू केलेले आहे व ज्या कालावधीसाठी त्याचे अनुदान बंद होते त्या कालावधीचं आपण अनुदान त्या संबंधित तुम्हाला देणार आहोत। तहसीलदारांनी मदतीचं आश्वासन दिल्यानं आता राऊत कुटुंबाला पुन्हा राजीव गांधी निराधार योजनेद्वारे मदत मिळणार आहे आणि ही मदत प्रत्यक्ष राऊत कुटुंबाच्या हातात पडेपर्यंत झी हेल्पलाईन या सरकारी कर्मचाऱ्यांना स्वस्थ बसू देणार नाही। एका सरकारी बाबूच्या हलगर्जीपणामुळे या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती। आपली छोटीशी चूक एखाद्याच्या जीवावर कशी उठू शकते याचं हे उत्तम उदाहरण। त्यामुळे सर्वच सरकारी कर्मचाऱ्यांनी याची जाणीव सदैव बाळगायला हवी। भंडाऱ्याहून माधव चंदनकरसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।